देवस्थानांच्या जमिनी ज्या असतात त्याचा देव मालक असतो आणि देवस्थानांच्या जमिनींचा जर देव मालक आहे तर त्या जमिनी कोणाच्याही नावावर करता येत नाही, त्याची विक्री करता येत नाही। नेमका कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून या प्रकारच्या जमिनी कुळ कायद्यानुसार कुळांच्या किंवा वहिवाटदारांच्या नावे केल्या जातात हा प्रश्न यामध्ये। की देवस्थानांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनींना संरक्षण करणं हे राज्य सरकारचं त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे। मग असं असताना हा कायदा आणून किंवा त्या संदर्भातला मसुदा तयार करून लोकांच्या हरकती मागून काय साध्य केलं जातंय? नमस्कार, मी प्रशांत गोडसे आणि आपण पाहत आहात लेट्स अप मराठी। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांनी एक घोषणा केली आणि मंदिरच्या ज्या जमिनी आहेत, देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत त्या वहिवाटदार किंवा कुलदारांच्या नावावरती केल्या जाण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी सूचना राज्यातील मागवलेल्या आहे। खरं तर ज्या देवस्थानच्या ज्या जमिनी आहे त्या नेमक्या कोणाच्या नावावर असतात आणि त्या हस्तांतरणीय असतात की नाही, या सर्व गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी आपल्यासोबत आज जे आहे ते सुनील घनवट जे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ते प्रतिनिधित्व करतात पूर्ण देशभर, ते आपल्यासोबत आहे। थेट त्यांच्याकडनं समजून घेऊया राज्य सरकारच्या महसूल विभागाकडने अशा पद्धतीचे एक जारी करण्यात आलं आहे की मंदिरची जी जमीन आहे ती वहिवाटदारांच्या नावावर करण्याच्या संदर्भातली एक सूचना त्यांनी मागवली आहे राज्यभरातून। या राज्य म्हणजे या महसूल विभागाच्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर एक अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणं किंवा अशा प्रकारचा मसुदा तयार करून लोकांच्या हरकती मागवणं हे कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर ते सुद्धा योग्य नाही आहे। खरं पाहता मंदिरांच्या मठांच्या ज्या जमिनी आहेत सगळ्या या जमिनींच्या बाबतीत पूर्वापार कायदे आलेले आहेत। चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसपासून अगदी सगळ्या धर्मादायुक्त कार्यालय असेल, न्यायविधी विभागाला सगळ्यांना हे कायदे माहिती आहेत की देवस्थानांच्या जमिनी ज्या असतात त्याचा देव मालक असतो आणि देवस्थानांच्या जमिनींचा जर देव मालक आहे तर त्या जमिनी कोणाच्याही नावावर करता येत नाही, त्याची विक्री करता येत नाही, हस्तांतरण करता येत नाही, ते हस्तांतरणीय असतात किंवा त्याच्यावर अवैध अतिक्रमण करता येत नाही। तर असं असताना नेमका कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून या प्रकारच्या जमिनी कुळ कायद्यानुसार कुळांच्या किंवा वहिवाटदारांच्या नावे केल्या जातात हा प्रश्न यामध्ये। वास्तविक पाहता अनेक सर्वोच्च न्यायालयांच्या आणि उच्च न्यायालयाचा सुद्धा या संदर्भातली एक ऑर्डर आहे, निर्णय आहे की देवस्थानांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनींना संरक्षण करणं हे राज्य सरकारचं त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे। मग असं असताना हा कायदा आणून किंवा त्या संदर्भातला मसुदा तयार करून लोकांच्या हरकती मागून काय साध्य केलं जातंय? बरं, दुसरीकडं वक्फ बोर्डच्या जमिनींच्या बाबतीत मात्र त्या संरक्षित केलेल्या आहेत, त्याच्यावर अधिकार पूर्ण वक्फ बोर्डचा असणार आणि मंदिरांच्या जमिनी ज्या आहेत ज्या देवस्थानांच्या देवाच्या नावावर आहेत त्या जमिनी वहिवाटदारांच्या किंवा कुळांच्या नावावर करण्याचा अधिकार कोणी दिला? त्यामुळे ह्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा तीव्र आक्षेप आहे। महाराष्ट्रातल्या लाखो मंदिर विश्वस्तांचा याला विरोध आहे आणि सामान्य भक्तांचा देखील हा विरोध आहे। त्यामुळं सरकारने या गोष्टीचा पुनर्विचार करावा, अन्यथा मंदिर विश्वस्तांच्या रोषाला सामोरे जावं लागेल। लाखो मंदिर विश्वस्त रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, कारण हा प्रश्न देवस्थानांच्या जमिनींचा आहे, देवाच्या जमिनींचा आहे। तुम्ही एक उल्लेख केला, जो उतारा जो असतो, सातबारा उतारा असतो, प्रत्येक शेतकऱ्याचा कसं नावावरती असतो, तसे या उतारावरती नेमकं नाव कोणाचं असतं? तुम्ही तर देवाचं देवस्थानांच्या जमिनीवरती नाव हे देवाचंच असतं। अच्छा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये की अशा प्रकारे जसं वक्फ बोर्डचं उदाहरण दिलं तर वक्फ बोर्डच्या मध्ये आणखीन एक सातबाराच्या उतारावर काय उल्लेख असतो की वक्फ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार असा भाग असतो। हिंदूच्या देवस्थानाच्या उतारावर काय लिहिलं असतं? तसं नसतं, देवस्थानांचं नाव असतं। तर आमची पुढची ही मागणी आहे की जसं वक्फला संरक्षित करण्यासाठी तुम्ही वक्फ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार केलेला आहे, तशाच प्रकारे देवस्थान संपत्ती सत्ता प्रतिबंधित सत्ता प्रकार असं करावं, ही पहिली मागणी आहे। दुसरी महत्त्वाची मागणी आहे की खरं तर आम्ही 2-2.5 वर्ष झालं मंदिर महासंघाकडनं सरकारकडे मागणी करतोय की ज्या जमिनी लुटल्या जात आहेत, हडपल्या जात आहेत, या जमिनी संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्रात अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट हा कायदा आणावा। गुजरात सरकारनं हा कायदा आणलाय, 14 वर्षे सक्त कारावास आहे, जमिनीच्या मूल्या इतकं पेनल्टी जर कोणी जमीन हडपली तर त्याला असते। कर्नाटक राज्यात आहे, आसाममध्ये आहे, ओडिसामध्ये आहे। मग महाराष्ट्रातल्या ह्या भूमाफियांना प्रतिबंध करण्यासाठी, आळा घालण्यासाठी, पायबंद घालण्यासाठी खरं तर हा पहिला कायदा आला पाहिजे होता। मग लोकांच्या मनात ही शंका उत्पन्न होतीये की काही भूमाफियांच्या, काही असंतुष्ट राजकारण्यांच्या किंवा काही असंतुष्ट जी लोक आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी या जमिनी म्हणून कायदा आणला जातोय का? याचे भयानक परिणाम होतील। उद्या देवस्थानांच्या जमिनी या अनेक लोक हडपतील, विकल्या जातील। त्या निमित्त आता वहिवाटदार किंवा कुळ कायदा आहे, परंतु ह्या जमिनी त्यांच्या नावावरनं पुढे कोट्यवधी रुपयाला विकणारे कोणी राजकारणी असू शकतात त्याच्यामध्ये। त्यामुळं
जो कायदा आहे, जे सर्वोच्च न्यायालय म्हणतं, जे उच्च न्यायालय म्हणतं, याला डावलून कुठलाही कायदा या ठिकाणी आणू नये. अन्यथा मंदिर विश्वस्त रस्त्यावर उतरून तर विरोध करतीलच, परंतु न्यायालयाची सुद्धा पायरी चढावी लागेल. तुम्ही या संदर्भात महसूल मंत्र्यांची भेट घेणार आहात का, किंवा तुम्ही या संदर्भात काही त्यांना निवेदन देणार आहात का? निश्चितपणे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांची भेटही मागितली, माननीय महसूल मंत्र्यांची, माननीय मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, आम्ही सगळ्यांच्या भेटी मागितलेल्या आहेत. आमची सविस्तर हरकती, सविस्तर माहिती, निवेदनं आम्ही सगळी सरकारला देतो आहोत. परंतु आमची मागणी ही आहे की हा कायदा, जो मसुदा तुम्ही म्हणताय, हरकती तर सोडून द्या ह्याच्यामध्ये, परंतु जो काही तुम्ही निर्णय घेतला हा लवकरात लवकर मागं घ्यावा. मंदिर विश्वस्तांच्या भावना तीव्र आहेत. ज्या मंदिरांच्या अशा प्रकारच्या केसेस आहेत, समस्या आहेत जमिनींच्या संदर्भातल्या, त्या सोडवण्यासाठी उलट फास्ट ट्रॅक न्यायालय पाहिजेत. SIT नेमली पाहिजे अशा कुठल्या गोष्टी झाल्यात तर. अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट आला पाहिजे आणि हा कायदा तत्काळ रहित झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कायद्यान्वये न्यायालयाच्या निर्णयानुसार कुठल्याही प्रकारे असा कायदाच आणता आणू शकत नाही. हा सध्याची स्थिती आहे महाराष्ट्रात. वक्फ बोर्ड आणि हिंदूंच्या मंदिराच्या जमिनी, मग दुजाभाव का केला जातो हिंदू आणि वक्फ बोर्डच्या जमिनीसंदर्भात? नेमकं याला कोण कारणीभूत असेल तुम्हाला वाटतं? नाही, खरं तर ह्याच्यात सरकारचा जर शुद्ध उद्देश असता तर मग सगळ्याच प्रार्थना स्थळांच्या सगळ्यात जे कोणी इतरांची प्रार्थना असतात अन्य धर्मियांची, त्यांच्या बाबतीत पण हा स्पष्ट उल्लेख आला असता. आज जो मसुदा आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची सुस्पष्टता नाहीये. त्याच्यामध्ये डेफिनेशन, संज्ञा स्पष्ट नाहीयेत. नेमकं सरकारला काय म्हणायचं हे संभ्रमित आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या संभ्रमाच्या स्थितीत जर कायदा आला तर गदारोळ निर्माण होईल सगळा. त्यामुळं या प्रकारचा मसुदा मुळात येऊ शकत नाही, आणि आणणार असाल, तुम्ही हे करणार असाल, त्याला विरोध केल्याशिवाय लोक राहणार नाहीत, असं आमची स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही एक मंदिर मंदिर महासंघाचे तुम्ही एक पदाधिकारी आहात, तुम्ही प्रतिनिधित्व करतात देशभरामध्ये. सरकारला तुम्हाला या माध्यमातून काही सूचना द्याव्याशा वाटतात का? काय सूचना दिल्या काय पाहिजे त्या अनुषंगाने महत्त्वाचं असेल त्यांना सुद्धा, सरकारला जर मसुदा तयार करत असेल, का मसुदाच केला गेला नाही पाहिजे असं तुमची म्हणणं आहे? नाही, लक्षात घ्या की मुळात ही मागणी कोण करतंय? आज तुम्ही म्हणताय 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत आणि बरेच वर्ष निर्णय प्रलंबित आहेत. तशा मंदिरांचे पण आहेत. मंदिरांच्या अनेक जागांवर अतिक्रमणं झालीत, अनेक जागा लुबाडलेल्या आहेत. तुमच्या अमरावतीमध्ये सोमेश्वर महादेव संस्थांची 50 कोटीची जमीन तिथल्या तहसीलदार विजय लोखंडे नावाच्या फक्त 960 रुपयाला एका दिवसात विकलेली आहे. त्याला आम्ही विरोध केला, ती परत मिळवून दिली. 1,500 एकर जमिनी मंदिराला परत मिळवून दिल्यात. मुळात या मसुद्याची आवश्यकताच नाहीये, हा पहिला भाग. आणि जे कोणी मागणी करतायत तर त्या देवस्थानांच्या जमिनी आमच्या नावावर करा, अशी मागणी केली. आम्ही अनेक वर्ष ते वहिवाटदार आहोत म्हणून. तर असं होऊ शकत नाही ना. समजा कोण कुळवाले असतील, अनेक कोणी असतील त्याच्यामध्ये, तर त्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मंदिराची व्यवस्था पाहावी म्हणून, मंदिरात त्यांचं योगदान असावं म्हणून, पूर्वापार राजे रजवाडे आहेत, त्या काळचे कोणी शासक आहेत, त्यांनी ह्या जमिनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि मंदिराच्या सेवेसाठी दिलेल्या आहेत. असं असताना त्या मंदिरांच्या जमिनी आमच्या नावावर करा असा आग्रह नाही करू शकत कोणी. हा ठीक आहे, काही जणांना वाटतं की आम्हाला कर्ज घेता येत नाहीत, आम्हाला सुविधा मिळत नाहीत, सरकारनं त्या गोष्टी संदर्भात वेगळी व्यवस्था करावी, आमचा त्याला विरोध नाहीये. त्यांना अनुदान द्यावं, त्यांना मदत करावी, त्यांना काय आणखी लाभ द्यायचा तो द्यावा, पण मंदिरांच्या जमिनी विकून नको द्यायला, हा आमचा स्पष्ट भाग आहे. सरकारने सुद्धा असा विचार करायला नको. आणि वकफ बोर्डच्या बाबतीत बघायचं झालं तर नवाब मलिक मायनॉरिटी मिनिस्टर असताना वकफ टेनन्सी ऍक्ट आणला. ज्या ज्या जमिनी वकफच्या होत्या त्याच्यामध्ये 50 रुपये, 10 रुपये, 5 रुपये भाडं होतं, त्याच 15 लाख, 10 लाख, 25 लाख झालेले. म्हणजे वकफच्या जमिनी सुरक्षित केल्या जातात, संरक्षित केल्या जातात. त्याची भाडी जी आहे ती वाढवून सरकारी कार्यालयाची भाडी सुद्धा त्या ठिकाणी घेतली जातात. परंतु मंदिरांच्या जमिनींकडे दुर्लक्ष का? हा दुजाभाव का? हाच प्रश्न प्रत्येक मंदिर विश्वासाच्या मनात आहे. म्हणजे याच्यामध्ये जर विचार केला तर हिंदूंच्या देवस्थानाच्या जमिनी त्याच्या नावाखाली आर्थिक हित संबंधण्यासाठी, जोपासण्यासाठी एक मार्ग शोधता असं म्हणता येईल. निश्चितपणे म्हणजे सर्व लोकांच्या मनातली ही शंका आहे की याच्या पाठीमागे कुठली भूमाफियांची लॉबी आहे का? जमिनी बळगावणाऱ्यांची लॉबी आहे का? उद्या कुठल्या राजकीय लोकांच्या जमिनींची घोटाळ्याने प्रकरण झाकण्यासाठी हा कायदा केला जातोय का? किंवा देवस्थानांच्या जमिनी कोणाच्या नावावर करून देण्यासाठी हा मध्यमार्ग काढला जातोय का? अशा अनेक जणांच्या मनातल्या शंका आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा करूच नये ही आमची मागणी आहे. धन्यवाद. देवस्थानच्या ज्या जमिनी आहे त्या संदर्भात कोणताही मसुदा तयार करू नये, आणि ती जी जागा आहे, जी जमीन आहे, ती देवाच्याच नावावर असायला हवी, आणि ती तशीच आहे, आणि तशा संरक्षणे सर्वोच्च न्यायालयाने देखील तशा आदेश दिलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महसूल खातं असो किंवा राज्य सरकार असो, हे कशा पद्धतीने ही केस हाताळतं, किंवा कशा पद्धतीने मंदिर संस्थानांच्या जमिनीसंदर्भात निर्णय घेतं, त्याला कशा पद्धतीने राज्यातून विरोध होतो, हे खूप पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ही हिंदूंच्या अस्मितेची गोष्ट आहे. यामध्ये सरकारने हिंदूंच्या देवस्थान जमिनीचा विचार करावा, आणि त्या कशा प्रकारे संरक्षित होतात याचा जास्त त्यांनी विचार करावा. प्रशांत गोडसे,
लेट्सअप मराठी, मुंबई.